कराडच्या प्रीती संगमावर कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये आता वाढ झाली आहे। कोयना धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे कृष्णेच्या पाणी पातळीमध्ये आता वाढ झाली आहे। नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। दिनकर थोरात आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। दिनकर, वृषाली, कालपासून कोयना धरणातून पाणी विसर्ग सुरू केलेला आहे। कोयना धरणाचे 6 दरवाजे 1.5 इंच 3 फुटाने उघडून पाणी विसर्ग सुरू केलेला आहे। काल रात्रीपर्यंत 20,000 क्युसेक पाणी विसर्ग असणारा पाणी विसर्ग आज सकाळी 7 वाजल्यापासून पुन्हा 10,000ने वाढवून एकूण 31,050 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयनी नदीपात्रात करण्यात आलेला आणि याचा एकंदरीत परिणाम हा कराडच्या प्रीती संगमावर कृष्णा आणि कोयनेचा ज्या ठिकाणी संगम होतो त्या ठिकाणी पाहायला मिळतोय। या ठिकाणी पाण्याच्या पातळीत वाढ झालेली आहे आणि या ठिकाणून जी कृष्णा नदी वाहते ही नदी धोक्याच्या पातळीवर वाहण्यास सुरुवात झालेली आहे। त्याचबरोबर सांगलीलाही हीच परिस्थिती आहे की सांगलीमध्ये ही कृष्णा नदी धोक्याच्या पातळीवर वाहते आणि एकूणच पाऊस सुरू आहे आणि कोयना नदीतून पाण्याचा विसर्ग हा वारंवार वाढवला जात आहे। त्यामुळे कृष्णा आणि कोयना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा या ठिकाणी इशारा देण्यात आलेला आहे। उशाली, नक्कीच धन्यवाद दिनकर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।